श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज दत्त जयंती. तुम्हा सर्वांना श्री दत्तात्रय जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यापैकी बरेच जण एक प्रश्न मला विचारतात आणि तो प्रश्न असा आहे की आम्ही दत्त महाराजांना गुरु करू शकतो का? आता याला काहीही हरकत नाही, पण मी जे आज तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ते करू शकता. तसं विचार जर तुम्ही केलात तर दत्त महाराज हे ईश्वर आहेत आणि गुरु जर आपल्या आयुष्यात असतील तर गुरु ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम करतात, आपल्याला संरक्षण कवच देण्याचं काम करतात. त्यामुळं प्रत्यक्षात ईश्वराला साधना करून प्राप्त करणं हे थोडंसं कठीण जातं. त्यासाठीच गुरुची नितांत गरज असते. आता जर तुम्हाला गुरु करायचा आहे, जर तुम्हाला गुरु करायचा असेल तर मला सांगावंसं वाटतं की तुम्हाला मार्गदर्शन करणारे मनुष्यावतारातले जे गुरु मिळतात ते गुरु तुम्ही केलं तरी चालेल, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांना देखील गुरु करू शकता, कारण त्यांचा काळ अगदी जवळचा आहे. त्यांच्या लीला फार मोठ्या आहेत, त्यांनी अनेक अद्भुत लीला केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थांना किंवा कोणत्याही मनुष्यावतारी गुरूंना किंवा कोणत्याही मनुष्यावतारी सत्पुरुषाला गुरु म्हणून करावं. आणि प्रयत्न करून जरी देखील तुम्हाला गुरु मिळत नसतील तर मग एकमुखी दत्तात्रय महाराजांचा एक मंत्र तुम्हाला मी आता डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो मंत्र आजपासून रोज 108 वेळा तुम्ही म्हणायचं आहे. तर खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला अशी सत्पुरुष अशी व्यक्ती मिळत नसेल तर मग तुम्ही दत्त महाराजांची साधना करण्यासाठी एकमुखी दत्त महाराजांचा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तो मंत्र तुम्ही आजपासून सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ निश्चित करून रोज 108 वेळा म्हणायचं आहे. आणि दर गुरुवारी दत्त महाराजांचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, त्यांना पिवळी फुलं तिथं अर्पण करायची आणि पिवळी फुलं अर्पण करण्यासोबत पिवळे पेढे तिथे प्रसाद म्हणून ठेवायचे आणि ते पेढे घरातल्या लोकांना प्रसाद म्हणून खायला द्यायचे. तुमच्या प्रपंचामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. आणि घरात किंवा मंदिरात शक्य असेल तर दत्त महाराजांची दर गुरुवारी आरती करण्याची सवय लावा. हा एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर मांडला. ही साधी सोपी पूजा आहे आणि मला असं वाटत नाही की हे फारच कष्टदायक आहे आणि फारच अवघड आहे. हे ज्याला जमेल त्याने वेळ काढून अवश्य 108 वेळा मंत्र म्हणून हा पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य आणि 5 पिवळी फुलं तिथं दाखवावी आणि दत्त महाराजांना पेढ्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर घरातल्या माणसांना प्रसाद म्हणून तो भक्षण करायला सांगायचा. तर असा हा उपाय आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलं. तुम्ही दत्त महाराजांना गुरु करू शकता, पण जर तुम्हाला मनुष्याच्या अवतारातील सत्पुरुष मिळाले, कोणी देवऋषी मिळाले तर त्यांना सुद्धा तुम्ही गुरु करू शकता. ते तुम्हाला ईश्वराच्या चरणापर्यंत पोचवतील. तर मी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑल करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांना फॉरवर्ड करा. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता मला आज्ञा द्या. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. स्वप्न